नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी झटपट तयार होणारे रवा मोदक कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत. जर तुमचा रवा थोडा जाडसर असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये थोडा दळून घ्या, म्हणजे तो बारीक असा होईल. आता आपल्याला हा रवा तुपामध्ये खूप जास्त वेळ भाजायचा नाही. आपण फक्त रवा 5 मिनिटांपर्यंत तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. 5 मिनिटांनंतर आता आपल्या रव्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर, 1 वाटी रव्यासाठी अर्धा वाटी साखर, तुम्ही जर इथे पिठी साखरेचा वापर करत असाल तर 1 वाटी पिठी साखर तुम्ही यामध्ये टाकू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक रव्यासाठी 1.5 वाटी दूध टाकून घेणार आहोत. दूध टाकताना येथे मी 1 वाटी दूध सर्वप्रथम टाकून घेतले व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले. सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पुन्हा अर्धा वाटी दूध टाकून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिटांनंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ व हे थंड करून घेऊ. आता आपण मोदकसाठी लागणारे सारण बनवून घेऊ. त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट. तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही खोबऱ्याच्या कीसचा सुद्धा वापर करू शकतात. 2 टेबलस्पून गूळ. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे वाटून तयार आहे. तुम्ही पाहू शकतात हे दाबल्यानंतर हे सर्व चांगल्या प्रकारे एकत्र येते. आता आपण याचे मोदक बनविण्यास घेऊ. त्यासाठी येथे मी मोदकच्या साच्याला तूप लावून घेत आहे. मोदकच्या साच्याला तूप लावून झाल्यानंतर आता आपला मोदक छान दिसावा यासाठी आपण यामध्ये काही काजू व बदामचे तुकडे टाकून घेऊ. हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. आता आपण जे रव्याचे सारण बनवून घेतले होते ते मोदकच्या साच्यामध्ये भरून घेऊ. मोदकच्या साच्यामध्ये सारण चांगल्या प्रकारे भरून झाल्यानंतर आता आपण हा मोदकचा साचा बंद करून घेऊ. मोदकचा साचा चांगल्या प्रकारे बंद करून झाल्यानंतर आता आपण बोटाच्या मदतीने हे सारण चांगल्या प्रकारे प्रेस करून मध्यभागी एक छोटेसे होल बनवून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे प्रेस करून झाल्यानंतर आता आपण जे काजू बदामचे सारण बनवून घेतले होते ते मोदकमध्ये भरून घेऊ. सारण चांगल्या प्रकारे भरून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा रव्याचे जे मिश्रण बनवून घेतले होते ते मोदकच्या वरच्या साईडला लावून घेऊ व त्याने मोदक बंद करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे प्रेस करून झाल्यानंतर आता आपण साचा उघडून मोदक बाहेर काढून घेऊ. तुम्ही पाहू शकतात अवघ्या 20 मिनिटात झटपट तयार होणारा सुबक असा रवा मोदक बनून तयार आहे. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण सारणापासून रवा मोदक बनवून घेऊ. झटपट तयार होणारा रवा मोदक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.